कसं माहिती आहे का, आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. इनफॅक्ट बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नसते. म्हणजे होत असते आपल्यासोबत, पण आपल्याला रिअलाईज होत नाही की आपल्यासोबत काय होतंय. कधी कधी आपला मूड नसतो, कधी कधी सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात पण आपलं मन नाही लागत. म्हणजे आपण त्या गोष्टी बघत असतो पण करू वाटत नसतात. मुळात बऱ्याच वेळेस हा बोध आपल्याला होत नसतो. आपण नॅचरली त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतो, त्या गोष्टीचा आनंद घेत असतो, त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही. पण जर आपण कधी जागृत झालो, अवेअर झालो आणि बघायला लागलो की ऍक्च्युअली मध्ये माझ्यासोबत व्हायलंय काय, का बरं माझं मन त्या गोष्टींच्या पाठीमागं चाललंय, का बरं मी त्या गोष्टींच्या पाठीमागं चाललोय, तर आपल्याला मग बऱ्याचशा गोष्टी लक्षात यायला लागतात की ह्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे, ह्या कारणामुळं माझं मन तिकडं खेचलं चाललंय. आणि ज्यावेळेस आपल्याला ते आकर्षण दिसायला लागतं, ज्यावेळेस तो आपल्याला खिचाव दिसायला लागतो, मग त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला लागतं की आपलं मन कसं ऑपरेट करतं, आपल्याला कसं पळवलं जातं, आपल्या डोक्यात कसे विचार यायला लागतात, आपण कशी गोष्टींची गुलाम व्हायला लागतो, आयुष्यभर का धावपळ करायला लागतो, कसं सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो. म्हणजे मुळात जी बेसिक सुरुवात असते, जो मुळात ज्या गोष्टीच्या पाठीमागे आपण पळत असतो, ते ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं ना, तिथून मग सुरुवात होते. आणि ती गोष्ट दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये. ते सहजासहजी शक्य नसतं.